हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू WCTC बुलढाणा. आता आपण काउंटर PA किंवा डिस्पॅच PAच्या अनुषंगानं आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत. जे काही आर्टिकल काउंटरला बुक झालेत ते आपल्याला डिस्पॅचसाठी रिसीव्ह करायचे आहेत. त्यासाठी आपण काउंटर PAने लॉग इन करणार आणि या ठिकाणी बॅगिंग ऑपरेशन्स नावाचं त्यांचं एक कार्ड्स असेल. या कार्डला आपण क्लिक करू. बॅगिंग ऑपरेशन्स नंतर बॅगिंग ऑपरेशनचे जे काही कार्ड्स असेल याला आपण क्लिक केल्यानंतर बरेचसे असे ऑप्शन्स येतील. त्यामध्ये एक पहिल्या नंबरचे एक जो मेनू आहे त्यामध्ये फेच फ्रॉम काउंटर्स असं ऑप्शन असेल, त्याला आपण क्लिक करायचं. जसे आपण फेच फ्रॉम काउंटरला क्लिक करू आपल्यासमोर एक नवीन डायलॉग बॉक्स ओपन होईल. त्यामध्ये आपण बघू शकतो जेवढे आपल्या ऑफिसमध्ये काउंटर्स आहेत तेवढे सगळे काउंटर्स त्या ठिकाणी आपल्याला डिस्प्ले व्हायला होतील. या व्यतिरिक्त इंडक्शन आर्टिकल, डिलिव्हरी ब्रांच आणि रिटर्न फ्रॉम ब्रांच ऑफिसेस जर का काही आर्टिकल असतील डिस्पॅचसाठी ते सुद्धा या ठिकाणी येऊ शकतात. आता आपण हे 10 नंबरचा काउंटर होतं, त्यामुळे आपण रिसीव्ह करताना फक्त 10 नंबरच्या काउंटरचे जे काही आर्टिकल्स आहेत ते या ठिकाणी रिसीव्ह करणार आहोत. त्यामुळे काउंटर नंबर 10 आपण सिलेक्ट करायचं आणि इथे फेचला क्लिक करायचं. जसे आपण फेचच्या बटनाला क्लिक करू तर जेवढे काही आर्टिकल आपण बल्कमध्ये बुक केले होते 11 आर्टिकल ते या ठिकाणी आलेले आपण पाहू शकतो. एक आर्टिकल आपण सिलेक्ट करू शकतो किंवा या वरच्या बॉक्सला क्लिक केलं तर सगळेच्या सगळे आर्टिकल सिलेक्ट होतील. वरती किती आपण आर्टिकल सिलेक्ट केलेले आहेत तो दाखवते. जर का आपण एखादा अनटिक केलं तर त्या अनुषंगाने ते आर्टिकल कमी जास्त होत आहेत. आपण हे 11चे 11 आर्टिकल या ठिकाणी सिलेक्ट केले आणि याला म्हणायचं एक्सेप्ट आर्टिकल. एक्सेप्ट आर्टिकल झाल्यानंतर रिसोर्स क्रिएटेड सक्सेसफुली नावाचा एक मेसेज जनरेट होईल आणि आर्टिकल एक्सेप्टेड सक्सेसफुली असा मेसेज येईल. त्याला आपण ओके करायचं. अशा पद्धतीनं काउंटरला बुक झालेले आर्टिकल डिस्पॅचसाठी जो मेल P आहे तो अशा पद्धतीने घेऊ शकतो. धन्यवाद.